जर स्टडी व्लॉगला जॉईन होऊन लाईव्ह अर्धा तास असो, 15 मिनिटं असो, 1 तास असो, जोही आपला लाईव्ह राहील त्यात आपण आपापला स्टडी करायचा आणि आपले जे वीक पॉईंट आहे ते स्ट्रॉंग करायचे। नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आपण यावर विचार करूया आणि नक्की उद्यापासून आपण डेली लाईव्ह येण्याचा प्रयत्न करूया आणि तुमच्यामुळे मला पण छान ऊर्जा मिळते। त्या दुःखासाठी रडून ते दुःख वाया जाऊ देऊ नका। त्या दुःखाला आपलं जे म्हणतात नाही कसं इच्छाशक्ती तयार करा त्या दुःखापासून आणि ते जे इच्छाशक्ती तयार म्हणून फक्त असं मला असं म्हणतात, मला समोरच जाऊ देत नाहीत, मला विरोधच करत आहेत, मला अभ्यासच करायला वेळ मिळत नाही, कारण देऊन रडणं बंद करा। कारण ही वेळ गेली तर पुन्हा येणार नाही आणि संघर्षात रडून बसण्यापेक्षा त्यांचा विचार करण्यापेक्षा ते आपल्या उपयोगी पडणारच नाहीये। मग आपण का त्यांचा विचार करतोय, का तुम्ही त्यांचा विचार करताय? या कानातून ऐकायचं, त्या कानातून सोडून द्यायचं किंवा दोन्ही कानानं ऐकायचं नाही, दोन्ही कानात कापसाचे बोळे टाकून द्यायचे आणि एवढ्या जिद्दीनं अभ्यासाला लागायचं, एवढ्या जिद्दीनं त्यांना करून दाखवायचं। ते म्हणतात ना काही करून दाखवू शकत नाही तर दाखवायचं करून, आणा तेवढी जिद्द आणि जे आपल्या मनात दुःख। नमस्कार मंडळी, कशात मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या मोटिवेशनल व्लॉगमध्ये। आणि काल आपण जे लाईव्ह घेतलेले आहेत तो माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि खूप छान झाला। तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार। आणि आज सकाळी आपण 4:30ला पण लाईव्ह आलो होतो, स्टडी व्लॉग केला। काही जण जॉईन पण झालेली होती, त्यांनी अभ्यास पण केला असेल। जर तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर नक्की मी पोस्ट टाकेल आपल्याला किती वाजता लाईव्ह यायचं आहे ते। आणि मला एक विचारायचं आहे तुम्हाला की आपण टॉपिक वाईज न घेता आपापले वीक पॉईंट जर आपण क्लिअर करायला सुरुवात केली, अगोदर तर आता आपल्याला आपला कंटिन्युअस स्टडी करावा लागेल, त्याची तुम्हाला सवय लावावी लागेल की आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, 4ला उठायचं आहे, 4:30ला उठायचं आहे, तर अगोदर ते महत्त्वाचं आहे। म्हणून मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आपण टॉपिक वाईज न घेता, आता हे माझं सजेशन आहे, तुम्हाला काय वाटते नक्की मला कमेंटमध्ये सांगा की टॉपिक वाईज न घेता जर स्टडी व्लॉगला जॉईन होऊन लाईव्ह अर्धा तास असो, 15 मिनिटं असो, 1 तास असो, जोही आपला लाईव्ह राहील त्यात आपण आपापला स्टडी करायचा आणि आपले जे वीक पॉईंट आहे ते स्ट्रॉंग करायचे। नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आपण यावर विचार करूया आणि नक्की उद्यापासून आपण डेली लाईव्ह येण्याचा प्रयत्न करूया आणि तुमच्यामुळे मला पण छान ऊर्जा मिळते। आज तर आपला लाईव्ह छान झाला आणि मला मध्ये नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम येत होता, कारण सवय नाही आहे, कुठे 5G असतं, कुठं 4G नेटवर्क असतं आणि क्वालिटीचा पण खूप इश्यू होत आहे। मला कळायला थोडा वेळ जाईल, थोडं तुम्ही मॅनेज करून घ्याल। तर बघा मैत्रिणींनो, आज ना मी एका कमेंट विषयी बोलणार आहे। मला एक कमेंट आली की ताई, घरात बाहेरचे तर सोडा, घरातलेच संघर्ष करण्यात आम्हाला इतका वेळ वाया घालवतात आणि आम्हाला विरोध करताय की तू शिकायचं नाही। दुसरी गोष्ट, परीक्षेचा फॉर्म भरलाय पण परीक्षा द्यायलाही जाता आलं नाही, तर अशा व्यक्तींना मी कशी हँडल करू? तर मला माझ्या सजेशन असं वाटते का तुम्ही जरा बोलायला पाहिजे। आता बोलायला पाहिजे म्हणजे विरोध करायला नाही पाहिजे। आपल्या जे विश्वासातील असतील, पती असतील किंवा कोणीही, त्यांच्यासोबत बोलून बघा विश्वासाने। दुसरी गोष्ट, जर विरोध करणारे असतील, शेजारी असतील किंवा मग घरातलेच असतील, तर अशा व्यक्तींच्या मागे धावण्यात काहीही अर्थ नसतो। त्यांच्यामुळे जर आपल्याला त्रास होत असेल तर एकच उपाय आहे, कानात रुई घालून घ्यायची, म्हणजे कापसाचे बोळे, किंवा मग आपले 2 हे बोट आहेत ना, हे असं करून घ्यायचं। तर ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात, कारण या सगळ्यातून आपल्याला जावं लागतं, कारण आपण एक स्त्री आहोत, त्यामुळे आपल्याला सगळं हँडल करावं लागतं। तर माझ्या मते आपल्याला त्यांना इग्नोर करण्याशिवाय दुसरा कुठलाही अर्थ राहणार नाही। आपल्याला त्यांना इग्नोर करावंच लागेल। जे व्यक्ती, ते एक हिंदीमध्ये म्हण आहे ना, गाली का जवाब ताली से दो, तसंच आपल्याला अशा व्यक्तींना सफल होऊन दाखवायचं आहे किंवा सक्सेस होऊन दाखवायचं आहे किंवा काहीतरी अचीव करून दाखवायचं आहे किंवा यशस्वी होऊन दाखवायचं आहे। म्हणून तुम्हाला सांगते की असं घाबरून जाऊ नका, आपले प्रयत्न चालू ठेवायचे, आपला अभ्यास चालू ठेवायचा, फक्त स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन देत राहायचं, पॉझिटिव्ह अफर्मेशननी स्वतःला सांगत राहायचं, कारण आपला दिवस वाया घालवायचे नाही आहेत। कारण ही वेळ गेली तर पुन्हा येणार नाही आणि संघर्षात रडून बसण्यापेक्षा, त्यांचा विचार करण्यापेक्षा ते आपल्या उपयोगी पडणारच नाहीये। मग आपण का त्यांचा विचार करतोय, का तुम्ही त्यांचा विचार करताय? ते जर अपमानच करत असतील ना, ते कौतुक करत, ते अपमानच करतात, मग अशा लोकांचा विचार करून काय फायदा? त्यांचा काही उपयोगच नाही ना आपल्या जीवनात, त्यांना इग्नोर करायचं।
आणि हे शिकायला हवं आपल्याला, यानेच आपला फायदा होईल. तर आता दुसरा पॉईंट हा आहे की दुसरी कमेंट अशी आलेली आहे मला की ताई माझं वय 40 आहे आणि आत्ताही मला शिकायचं आहे, माझी भरपूर इच्छा आहे आणि मी 12वीचे पेपर देते. त्यांच्यासाठी हार्टली खूप खूप अभिनंदन त्या ताईचं की त्या 40व्या वयात पण शिकत आहे. आणि खरंच त्यांना माझ्यापासून मोटिवेशन मिळालं, त्यासाठी मनापासून मी देवाचे आभार मानते की माझ्यामुळे कोणाला तरी मोटिवेट मिळालं आणि त्यांना काहीतरी अचीव करण्याची प्रेरणा प्राप्त झाली. त्यामुळे असंच म्हणून मी तुम्हाला म्हणते की लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या गरजू ताई आहेत त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतील आणि अशाच मोटिवेट ज्या महिलांना मोटिवेशन हवं आहे त्या महिलांपर्यंत व्हिडिओ जातील आणि त्यांना पण वाटेल की आपल्याला काही करायचं आहे, आपल्याला आपले स्मॉल हॅपीनेस जपायचे, आपल्या स्मॉल हॉबीज जपायचे आहेत. आणि जे आयुष्यात आपल्याला करायचं होतं, जी स्वप्न आपण पाहिली होती ती एका कोपऱ्यात आपण मनाच्या दडून ठेवलेली आहे, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. म्हणून मैत्रिणी तुम्हाला सांगते ना, अशा लोकांसाठी स्वतःला एवढं स्ट्रॉंग बनवावं लागेल की ते धीट शब्द असतो आपल्या मराठीमध्ये, धीट बनावं लागेल की या कानातून ऐकायचं त्या कानातून सोडून द्यायचं किंवा दोन्ही कानानं ऐकायचं नाही, दोन्ही कानात कापसाचे बोळे टाकून द्यायचे आणि एवढ्या जिद्दीनं अभ्यासाला लागायचं, एवढ्या जिद्दीनं त्यांना करून दाखवायचं. ते म्हणतात ना काही करून दाखवू शकत नाही तर दाखवायचं करून, आणा तेवढी जिद्द. आणि जे आपल्या मनात दुःख असतं ना त्या दुःखाला आपली तरवाल बनवा, त्या दुःखाला आपल्या मनात असं मोटिवेशन बनवा. त्या दुःखासाठी रडून ते दुःख वाया जाऊ देऊ नका. त्या दुःखाला आपलं जे म्हणतात नाही कसं इच्छाशक्ती तयार करा त्या दुःखापासून. आणि ते जे इच्छाशक्ती तयार होईल, तो दृढ निश्चय तयार होईल ना, तो एवढा स्ट्रॉंग असेल ना की खरंच आयुष्यात आपण अचीव करू शकतो काहीतरी. म्हणून फक्त असं मला असं म्हणतात, मला समोरच जाऊ देत नाहीत, मला विरोधच करत आहेत, मला अभ्यासच करायला वेळ मिळत नाही, कारणं देऊन रडणं बंद करा, काहीतरी करा. कारण तेच दिवस, तेच रडणं, तेच सगळं, यातून बाहेर निघा. आता बस झालं. स्वतःला दोष देणं बस झालं, स्वतःला कारणं देणं बस झालं, स्वतःला शिव्या घालणं बस झालं. चांगल्यासाठी शिव्या घाला, स्वतःच्या पॉझिटिव्ह विचारांना चांगलं जपा, फुला, करा काहीतरी स्वतःसाठी. आणि तेव्हाच आपण आपलं जे सेल्फ व्हॅल्यू आहे, सेल्फ आपली किंमत आहे किंवा सेल्फ रिस्पेक्ट आहे ते परत आणू शकू. तर मैत्रिणींनो, आज याच थोड्याशा टॉपिकवर बोलायचं होतं, तेवढं बोलते. आणि आत्ता माझं बोलणं झालेलं आहे. तर आता काय करूया आपण, लवकरच माझा स्टडी व्लॉग येईल आपल्यासाठी, जो को मी टाकत असते. आणि नक्की तुम्ही लाईव्ह या, मी पोस्ट करते, आपण मिळून अभ्यास करूया. तर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, पॉझिटिव्ह विचारांना खतपाणी द्या. भेटूया लवकरच, बाय.